सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत नव्या नरवाघाची एंट्री झाली आहे। शिलेदार असं वाघाचं नामकरण करण्यात आलंय। हा शिलेदार चांदोली राष्ट्रीय उद्यानातील तारा वाघिणीच्या हद्दीत आढळून आलेला आहे। त्यामुळे आता शिलेदाराचं तारासोबत नवं नातं जुळणार आहे। तारा आणि शिलेदाराची जोडी जमणार का, याकडे वन्यजीव अभ्यासकांचं लक्ष लागलंय। याआधी शिलेदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी वनविभागाच्या कॅमेऱ्यामध्ये आढळून आला होता। त्यानंतर 2025 मध्ये हा शिलेदार राधानगरीच्या अभयारण्यात आढळून आला होता। आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतर उपक्रमांतर्गत चंदा, तारा आणि हिरकणी या वाघिणी आणण्यात आलेल्या आहेत। तर बाजी, सुभेदार आणि सेनापती हे नरवाघ आहेत। आता यामध्ये नव्यानं शिलेदारची एंट्री झाली आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जिथं नव्यानं सोडलेली वाघीण तारा हिनं आपलं हद्दक्षेत्र निश्चित केलं आहे, त्याच एरियामध्ये एक नवीन वाघाची एंट्री झाली। STR-09 हा वाघ मूलतः आंबोलीमध्ये पहिल्यांदा दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला आणि आता हा चांदोलीमध्ये वास्तव्याला आला आहे। नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जो नवीन T9 हा वाघ आलेला आहे, हे अधोरेखित करते की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने किती समृद्ध आहे। याचबरोबर सावंतवाडी, दोडामार्ग, तिलारी, राधानगरी ही जंगले अत्यंत महत्त्वाची कॉरिडॉरची भूमिका बजावत आहेत की जिथून वाघ हा स्थलांतर करून उत्तरेकडे येत आहे।